पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिसमस हा आमच्यासाठी देवाची देणगी आहे. आणि आम्हाला माहित आहे की 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जन्मला आणि त्यावेळेस पुष्कळ लोकांना आनंद झाला. धनगरांनी आनंद केला, ज्ञानी लोकांनी आनंद केला आणि देवदूतांनी गजर केला आणि अशा प्रकारे या पृथ्वीवर एक आनंद झाला. परमेश्वराचा पुत्र या धरतीवर आला आणि तो एक ख्रिसमस, एक वेगळा ख्रिसमस होता. आकाशामध्ये तारा दिसला, एक थंडीची रात्र होती आणि त्या सुनसान आणि शांत रात्री येशूला कुठेही जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही. तर गावाच्या बाहेर शेतामध्ये कोणाच तरी गोठा होता, गाईचा गोठा. कोणाचा होय माहित नाही, गाईचा गोठा. आणि त्याच्यामध्ये येशूचा जन्म झाला. एक सुंदर सुहानी रात्र आणि त्यामध्ये एक जनावरासह गाईच्या गोट्यामध्ये तणसीच्या या अंतरुणामध्ये माता मरियेने येशूला जन्म दिला. प्रियजनो, एक विशेष गोष्ट आहे. असं कधी घडलं नाही, आधी कसं काही घडणारही नाही, परंतु प्रभू येशूच्या जीवनामध्ये हे घडलं आणि ते आम्हाला एक मोठी भेट आहे. आणि म्हणून पुन्हा एक ख्रिसमस, अशाच प्रकारे ख्रिसमस साजरा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. प्रियजनो, येशूचा जन्म 2000 वर्षापूर्वी झाला, तरी येणारा ख्रिसमस आम्हाला एक नवीन ख्रिसमस आमच्यामध्ये येणार आहे. कारण प्रत्येक दिवस देवासाठी नवीन आहे. प्रत्येक सकाळ देवाच्या प्रेमाचे नवीनीकरण आहे. प्रत्येक सकाळी, प्रत्येक दिवशी देवाचं नवीन प्रेम आम्हाला अनुभवास मिळते. जुनं नाही, कालचं ते वेगळं आहे, परंतु आज आमच्यासाठी एक विशेष आहे. आज आमच्यासाठी विशेष आहे. म्हणून येणारा ख्रिसमस एक नवीन सकाळ घेऊन येणार, एक नवीन देवाचं प्रेम घेऊन येणार, एक देवाचा आशीर्वाद घेऊन येणार. आम्ही ह्या येणाऱ्या ख्रिसमसला किती जास्त तयारी करतो, आमच्या अंतकरणाची तयारी, आमच्या आध्यात्मिक जीवनाची तयारी, आमच्या प्रार्थनामय जीवनाची तयारी जेवढी जास्त आम्ही करतो, तेवढं जास्त आम्हाला देवाच्या नवीन प्रेमाचा अनुभव होणार. आम्हाला माहित आहे, वचन सांगते, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 2 मध्ये प्रभू म्हणत आहे, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे. आणि त्याचप्रमाणे आम्हाला पश्चाताप करायसाठी सांगत आहे. आणि पश्चाताप करून, स्वतःला तयार करून, अंतकरणाला शुद्ध करून, आपले मार्ग शुद्ध करून, आपल्या जीवनाला शुद्ध करून, आपल्या वाईट स्वभाव सोडून देऊन आपण ख्रिस्तासाठी तयार राहणे. जेव्हा आम्ही तयारी करू, आम्ही तयार राहू, वाट पाहत राहू, प्रार्थना करत राहू, तेव्हा येशूचा जन्म आमच्या हृदयामध्ये होणार आणि खरोखर आम्हाला येशूच्या जन्माचा अनुभव होणार. प्रियजनो, आपण विश्वास ठेवूया, देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, देवाच्या योजनेवर विश्वास ठेवूया आणि देवाच्या योजनेमध्ये आपण सहभागी होऊया. ख्रिसमस स्वीकार करूया आणि ख्रिसमसला, येशूला आपल्या अंतकरणामध्ये स्वीकारून आपण एक नवीन जीवनाची सुरुवात करूया.